SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण दुधी मसूरची डाळ आणि दुधीची डाळ बनवतोय। आता हे बघा, मी चांगले 2-3 पाण्यानं मसूर डाळ धुवून टाकले। ही गावठी दुधी आहे, हिला अर्धीच टाकणार आहे मी, सगळे नाही टाकणार आहे। हे बघा, छान अशी कवळी दुधी आहे। डाळ मी चांगली अशी धुवून घेतली आहे 2-3 पाण्यानं। आता आपण कुकरला लावूया डायरेक्ट। एक संगती सगळं टाकून देणार आहे मी, नंतर मग आपल्याला वरून खाली फोडणी घालायची आहे। हिला फक्त भातासोबत खाल्ली ना तरी चालते, चपाती बरोबर खाल्ली तरी चालते। आता थोडीशी मी मसूर डाळ तूर डाळ घेतली आहे। 1 कप मी मसूर डाळ घेतली, अर्धा कप आणि तूर डाळ घेतली। आता अर्धी मी दुधी कापून घेतली, ते पण कुकरला टाकून देते मी। आता याच्यात मी सगळा मसाला एकदाच घालून देणार आहे। आता हे बघा, टमाटर, 2 मिरच्या, आलं हे पण असेच टाकून देते। 5-6 लसणच्या कळ्या घेतल्यात, अद्रक, 2 मिरच्या, टमाटर। सकाळी मी भाजी बनवली, त्याच्यातले टमाटर उरलेले होते, ते पण टाकून देते मी। तर कांदा टाकते मी, 1 मीडियम साईजचा कांदा होता, तो कापून घेतलाय। थोडीशी कोथिंबीर पण घालूया, छान सुगंध येते ते शिजल्यावर। कढीपत्ता टाकते थोडासा। आता हे मसाला घालूया आपण घरच्या। आपला धना पावडर घेतला 1 चमचा भरून, हळद घालते अर्धा टीस्पून, जिरा पावडर, लाल मिरची, तिखट तुमच्या हिशोबाने बनवा। गरम मसाला घालते, घरी बनवलेला आहे मी गरम मसाला, आणि मीठ घालते। चवीप्रमाणे मीठ घालायचं आपल्याला। थोडंसं तेल घालून देते 2 चमचा भरून, उतून येणार नाही खाली मग। आणि पाणी लिमिटेड टाका। मी पावणा ग्लास पाणी टाकते। तर कुकरला लावून टाकूया आणि 3 शिट्ट्या होऊ देऊया, कारण की त्याच्यात तुरीची डाळ आहे ना, माझ्या कुकरला आहे ना 3 शिट्ट्या लागतात, म्हणून मी 3 शिट्ट्या घेते। हे बघा, छान अशी आपली डाळ शिजून गेली आहे। आता आपल्याला ते टमाटर असते ना, ते चांगले घेटून घेऊया, त्याची पहिले साल काढून घेऊया आपण। हे डाळ चांगली शिजून गेली आहे मस्त। आता त्याच्यातलं काय असं अख्खं असेल ना, तर चमच्याने त्याला बारीक करून घ्यायचं। हे बघा, टमाटर आहे ते, त्याची साल काढून घेते, हाताने निघून जाते आरामात। आता पाणी टाकूया, तुम्हाला केवढं घट्ट पाहिजे तेवढी डाळ बनवू शकता। मी आता अर्धा ग्लास पाणी टाकलंय। याला फक्त आता आपल्याला फोडणी घालायची, लगेच बनते, टाइम नाही लागत डाळ बनायला। पाहिजे तेवढी डाळ बनवू शकता तुम्ही। काही लसण, कांदा बिंदा काय असेल ना, त्याला आपल्याला असं हा चमच्यानंच दाबून घ्यायचं। आहे बघा, डाळला चांगली उकळी आली आहे। आता आपण फोडणी घालूया। बाजूच्या गॅसवर ठेवला आहे मी कुकर। आता याच्यात आपण फोडणी घालूया। राई टाकली आहे, मीठ घालते, मीठ बोलते सॉरी, जिरं घातलं आहे, 2 लाल मिरची घातली आहे, कढीपत्ता, 2-3 मेथी दाणा पण टाकते मी, चवीला चांगलं लागतंय। लाल मिरची घातली आहे थोडीशी। आपली डाळ झाली रेडी।
तुम्हाला आवडली असेल नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा डाळ आपली एकदम मस्त छान तयार झाली आहे. पातळ केवढं घट्ट पाहिजे ते तुमच्यावर आहे. आता थोडीशी कोथिंबीर टाकून देते, ते पण मिक्स करून टाकते. चला या जेवायला तुम्ही पण. हे बघा छान अशी डाळ बनते मस्त. याला भाजीची पण गरज नाही लागत आहे. चपातीला पण छान लागते, चवीत लागते एकदम. नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडली असेल. थँक्यू.